नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे दाल वडा किंवा चला मसाला वडा असेही म्हणतात. बाहेरनं छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात. हे बघा इथे मी बनवून घेतलेत. खूप छान झालेले आहेत. अजिबात तेलकट होत नाही. बाहेरनं मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आतून छान सॉफ्ट आहेत. मस्त गरमागरम वडे सॉस किंवा चटणीबरोबर सर्व करायचे. छान लागतात. परफेक्ट टी टाईम स्नॅक्स आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप चण्याची डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवली होती आणि 4-5 तासानंतर याच्यातलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा चाळणीमध्ये डाळ काढून घेतलेली आहे मी. पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे. पाणी ठेवायचं नाही आहे. वाटताना पाणीसुद्धा आपल्याला घालायचं नाही आहे. 2-3 चमचे डाळ अशीच बाजूला काढून ठेवायची आहे. आता याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या मी मोडून घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत. अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. छान चटपटीत टेस्ट लागते वड्याची याच्यामुळे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. जिरं घालायचं आहे पाव चमचा. आता मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे. वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे. मिक्सर चालू बंद करूनच असं जाडसर वाटायचं आहे. थोडं रवा टेक्स्चरच ठेवायचं आहे याचं. आता एका बाउलमध्ये मी हे काढून घेते. वाटताना पाणी अजिबात घालू नका. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता जी डाळ आपण ठेवली होती ती घालून घ्यायची आहे. एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मुठभर कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि 8-10 कापलेली कढीपत्त्याची पानं घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. मिरच्या ऑलरेडी आपण वाटून घेतल्या त्यानुसार तिखट आवडीप्रमाणे घाला. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे आणि अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपण ऑलरेडी घातलं होतं त्यामुळे मी इथे अजून मीठ घालत नाही आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. लगेचच वडे बनवायचे आहेत. हाताला तेल वगैरे लावायची गरज लागत नाही. हे बघा अगदी सहज वडे बनवता येतात. हे बघा ज्या साईजचे आपल्याला वडे हवे आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हे बघा आणि टिक्कीसारखा असा शेप द्यायचा आहे त्याला. हातावरती थोडासा फ्लॅट करून घ्यायचा आहे. बघा एकसारखा थापून घ्यायचा आहे. मी इथे 7-8 वडे बनवून घेते. एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. हे बघा मी इथे थोडेसे वडे बनवून घेतलेले आहेत. बाकी तळताना बाकीचे वडे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आधी कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मग वडे घालून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरतीच वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा वरती तेलाचे बुडबुडे कमी झाले का मगच वडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने पण छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहेत. गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे म्हणजे वडे छान तळले जातात आणि बाहेरनं पण छान कुरकुरीत होतात. हे बघा इथे वडे फ्राय होत आलेले आहेत. आता काढून घ्यायचे आहेत. तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती वडे काढायचे आहेत म्हणजे वड्यांना जे एक्सेस ऑइल असतं ते पण सोक होतं टिश्यू पेपरला. त्यामुळे वडे तेलकट होत नाही. आता बाकीचे वडे पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा मी दुसरी बॅच पण फ्राय करून घेते इथे. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये वडे फ्राय होतात. हे बघा छान फ्राय झालेत. हे पण काढून घ्यायचे आहेत. मस्त गरमागरम वडे सॉस किंवा चटणीबरोबर सर्व करायचे आहेत. एकदम छान लागतात. अगदी परफेक्ट टी टाईम स्नॅक्स आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. इथे मी आपल्याला एक वडा तोडून दाखवते. हे बघा अजिबात तेलकट झाला नाही आहे आणि बाहेरनं छान क्रिस्पी झालेले आहेत. मस्त गरमागरम वडे सॉस किंवा चटणीबरोबर सर्व करायचे आहेत. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.